मराठी मान्या घालून बसले। त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचा देईल, मान्य न्यायदेवता देईल। सरकारच्या मागून 100% खात्री आहे। सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं। तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल। आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेची आमची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅझेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थांचं गॅझेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी व्यवस्थेत मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला मी या समाजासाठी मैदानात येऊ, मी मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाहीये। तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची। माझ्या मराठ्याचे मान खाली होण्यासाठी काही इथले आंदोलक मराठीने वाढायचं नाही। मोठा आपल्याला आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकराबाळा आपल्याला करायचं। एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट घेईल, मला तिकडेच गाडी न्यायची, सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडेच जायचं। सरकार सहकार्य करतोय तर मग आपणही सहकार्य करायचे। दारू कोणी प्यायची नाही, दारू पिऊन गाड्या कुकडा घालू नका। माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे। पुन्हा तो शब्द वापरतोय, माझ्या समाजाला खाली मान घालवण्याचं एक पाऊल उचलायचं नाही। मराठ्याला विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गोळा टाकल्याशिवाय इथून हवायचं सुद्धा नाही। पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठीच्या पोराने उचलायचं नाही। माय बापू, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय। मी या समाजाला कुटुंब आणलंय, मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडलायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडत नाही। माझा कुटुंब त्याची उभी राखरांगोळी झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटतं द्यायचं नाही। म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही, काही गडबड गोंधळ करायचा नाही। जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राहायचं, झोपायचं। तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला नसतो तर आता मी आझाद मैदानाला म्हणल्यानंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा। तुम्ही म्हणायचं आपला पद्धतीने झोपलेला आम्हाला काही टेन्शन नाही, आणि अशी आवाज आहे याने झोप नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही। शेवटी येऊन आला तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे। पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपये 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता, बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं। कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो, त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी आहे। एका बोमाने चालू काही झालं, माझ्या समाजाला किंमत द्या। पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाने आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं, समाज मिनिटा आपली खबर घेतोय। समाजाला आशा लढायला गेलेले पोरा आमच्या लेकराला विजय घेऊन येतील,
फक्त विजय ठेवा, गोंधळ गडबड नाही, गाड्या हळूहळू लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या, पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? पुढे आपले अधिकृत आहे ना, अधिकृत पार्किंग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही टाळायची गरज नाही. पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेला आले 5 मिनिटाच्या अंतरावर आता, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग जिथं जवळ कोण असेल 5-5 किलोमीटरवर, 10-20 किलोमीटरवर झालं तर 30 किलोमीटर बस का, 20 2 किलोमीटर फक्त. अरे बाबा साहेब, आम्ही त्याचं काम करतो, जाऊन देतो. बरं वाशी हा, अरे वाशी जाऊन झोपा घरी सकाळी हो जमा ना, काही जण वाशी झोपा सकाळी नाही खाल्लं. फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झाले आला, मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आम्ही एवढं समजू नये. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून, आणि या बांधर पाठीने करून दाखवले मराठ्याचा पोर आहे. आता त्यांनी सहकार्य केलं, आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या मोकळी झाली पाहिजे, असा फटाफट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांना विचारायचं, पार्किंग साहेब पुढे, पोलिस म्हणाले पाहिजे चायला पहिले बांधून घेऊन होतो का ते भगवती नाही गेला, आणि आता पार्किंग करतो साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आठवड्यात शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं, तर त्या टेन्शन तुम्ही टाकायचं, मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यांनी शांततेत यायचंय, जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटायला येणार होतं त्यांनी वापस जा. काही आणखी वाशी जाम येत असं काय फोन तिकडेच एक कोट्या घेऊन 10-5 लाख रुपये तिकडेच जायचे. ज्यांना वापस जायचं ते वापस जा, सोडा राहिलेले. आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही, काय हरकत नाही, मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही मी सांगितलं मान्य करायचंय. मी सांगण्या शब्दाच्या पुढे जायचं नाही, त्याच्या समाजात वाटलं होईल. गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे, बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायचा, खुशाल पसरायचं तिकडे. चलो आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो, सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मराठा उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार नसताना मुलगापासून आणखी करोडो मराठी इकडे येण्याची. 2 आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे. इथे करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझा बोलत नाहीये. मुख्यमंत्री साहेब आणखी तुमच्या हातात संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे, आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मला तरी चाटत नाही. या ठिकाणी उपोषण करून गेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन तरी टाकलं, मी जेलमध्ये सराव, जेलमध्ये आम्हाला उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गोळ्या टाकल्याशिवाय आता हटणार नाही. सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणे, उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार. म्हणून आज समाज चिंतेत ते उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्राला सगळे महाराष्ट्रात मराठीची लाट उसळली उपोषणाला बसल्यामुळे. म्हणून